इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। काल रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती। अँटी रॅगिंग कमिटी स्थापन केलेली आहे। 15 ते 20 जण या समितीमध्ये आहेत। 3 विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले। अँटी रॅगिंग कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत, ज्या प्रकारे रॅगिंग केली आहे सबळ पुरावे आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल। सोमवारी तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर चौकशी करण्यात आली। तक्रारदार यांनी 8-10 दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, पण कुठलीही तारीख झालेली नाही। एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे। तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय। काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार आहे। मला सोमवारी दुपारी जे JR1 आहेत, कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात, त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत, जे त्याच विभागात काम करतात, त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती, त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं। आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती। आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे। 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे। वय साधारण किती आहे त्यांची तक्रार आहे त्यांची आणि त्यांच्या तक्रार आहे त्यांची? वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत। म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे। आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत। तुम्ही हा सगळा प्रकार दाबताय, विलंब करताय, माहिती देत नाही, असं ऐकावं होतं। आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे। केवळ निलंबनाचीच कारवाई याच्यावरती होणार आहे का? कायदेशीर कारवाई याच्यावरती काय होऊ शकते का? अशा प्रकारची काय आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत। जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोलले, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अहवाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे? अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत। तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो। सर, नेमका घटनाक्रम काय आहे? कधीची घटना आहे? घटनाक्रम सांगतो। घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे। घटना कधी झाली? नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय। चौकशी केल्यानंतर, पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय हे आपल्याला सांगता येईल। कसं होतं, किती दिवसापासून घटना सुरू? तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचं पिरियड मेन्शन केलेला आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाहीये। सगळा प्रकार सुरू होता असा एक आरोप होतोय। नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झालेली आहे। नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाहीये, मुलं आहे। म्हणजे नेमकं काय त्या विद्यार्थ्यांचा काय छळ केलेला आहे? तक्रारीत काय मानसिक शारीरिक नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी
एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे. तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय. ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल. तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी 3-4 पानाची. तर काय तक्रार आहे लोकांना जाणून घ्यायचंय सर, नेमकं काय रॅगिंग रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना. पण काय नेमकं सर रॅगिंग म्हणजे काय सर? काय रॅगिंग म्हणजे काय? वर पाय केलं काय काय झालं? केलं? त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं, आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्या सुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. तक्रारीमध्ये तुम्ही जे सांगितलं हेच आहे का की इतर काय वेगळं तक्रारीमध्ये? काय त्रास दिला असं तक्रारीत लिहिलंय का? नाही तेवढं मला काय आठवत नाही. 4 पानी तक्रार आहे. तुम्ही माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाही ना. काय दिली तक्रार डायरेक्ट मंत्रालयात दिली अशी माहिती आहे, बरोबर आहे? तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथं तक्रार आली. ज्या हे जे रँकिंग करणार आहेत त्यांना काय निलंबित केलं तुम्ही काय? हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेलमधून पण निष्कासित केलेलं आहे. जे काय अनेक जणांची करत होते वाटतं गेल्या वर्षभरापासून, तर आता समोर ही घटना, पण वर्षभरापासून ते सांगतात कुठ्यापेक्षा काढायला लावत होते, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करत होते. असं- माहिती नव्हती का सर तुम्हाला? असं काहीच कल्पना नव्हती. सर, मेडिकल कॉलेजच्या रँकिंग मध्ये नव्याने प्रकार उघडकीस नाही. म्हणजे अनेक कॉलेजच्या ठिकाणी असे प्रकार होत असतात. याच्या पुढे ही अँटी रँकिंग कमिटी जी आहे ती या तात्पुरत्या तपासापूर्वी बनवली आपण का पुढे पण आपण कुठले जर ही अँटी रॅगिंग कमिटी असते, ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. विशाखा कमिटी सारखं असतं. एक्झॅक्टली अस्तित्वातच असते. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स, गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266।